नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं द फूडी गर्ल या यूट्यूब चॅनलवर. आज आपण झणझणीत चिकन रस्सा बनवणार आहोत. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण इथे 1 किलो चिकन व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आपण इथे त्याला मॅरिनेट करून घेणार आहोत. मॅरिनेशनसाठी लागणारे साहित्य म्हणजे धना पावडर, थोडीशी हळद आणि इथे आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मॅरिनेशन साठी आपल्याला 10 ते 15 मिनिट चिकन झाकून बाजूला ठेवून द्यायचे आहे. चिकन व्यवस्थित मॅरिनेट झाल्यानंतर आपल्याला गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे. पातेलं गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचं आहे. व्यवस्थित आपलं तेल गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये जिरे टाकायचे आहे. नंतर थोडंसं हिंग आणि आपण मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये टाकायचं आहे. आपल्याला चिकन व्यवस्थित मोठ्या गॅसवरती व्यवस्थित प्रकारे हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाही. आणि झाकण ठेवून 5 मिनिट वाफ देऊन घ्यायची आहे. चिकन शिजवण्यासाठी आपण एका बाजूला पाणी गरम करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आता आपल्या चिकनला व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे. आपल्याला चिकन पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. चिकन व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये लागणाऱ्या प्रमाणामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला चिकनच्या वरपर्यंत येईल असं टाकायचं आहे, जेणेकरून चिकन व्यवस्थित शिजलं जाईल. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता चिकनला आपल्या व्यवस्थित उकळी आलेली आहे. चिकन आपल्याला एका बाजूला शिजवून द्यायचं आहे. तसेच मसाल्यासाठी लागणारे साहित्य 2 बारीक चिरलेले कांदे, थोडंसं खोबरं, अर्धा टोमॅटो, कोथिंबीर, थोडासा लसूण, आलं आणि थोडेसे खडे मसाले. आता आपण गॅसवर तवा ठेवून तवा गरम करून घेऊयात. मसाला भाजण्यासाठी आपल्याला तव्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा परतण्यासाठी टाकायचा आहे. कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. इथे आपण पाहू शकता कांदा आपला व्यवस्थित लाल झाला आहे. आता आपण त्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. कांदा व्यवस्थित परतल्यानंतर आता आपल्याला खोबरं लाल करून घ्यायचं आहे. खोबरंही आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे. आता आपण त्याला ताटामध्ये काढून घेऊयात. त्यानंतर तव्यावर थोडंसं तेल टाकून त्यामध्ये आपले खडे मसाले, आलं, टोमॅटो आणि लसूण टाकून त्यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. हा मसाला देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. हा आपला मसाला व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्याला ताटामध्ये काढून घेऊयात. आता आपला मसाला आपण थंड होण्यासाठी 5 मिनिट ठेवून द्यायचा आहे आणि त्याला वाटून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपलं चिकन देखील व्यवस्थित शिजले आहे. चिकन आपल्याला जास्त शिजून घ्यायचं नाहीये, अगदी 70% त्याला कुक करायचं आहे. आता आपण चिकन रस्स्यासाठी पातेलं ठेवून घेऊयात. पातेल्यामध्ये 2-3 चमचे तेलाचे टाकून घेऊयात. त्यामध्ये जिरी, थोडासा हिंग आणि मसाले टाकून घेऊयात. इथे आपण कांदा लसूण मसाला, चिकन मसाला, गोडा मसाला, लाल तिखट, थोडीशी हळद, घरचा मसाला आणि मटण मसाला घेतला आहे. आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये टाकून घेऊयात. मसाले व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत.
मसाले आपले व्यवस्थित परतल्यानंतर आपण वाटण करून घेतलेला मसाला आता आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. तसेच त्याला व्यवस्थित हलवून घेऊयात. मसाल्यामध्ये आपल्याला इथे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. मसाला व्यवस्थित परतण्यासाठी आपण 2 मिनिट झाकण ठेवून बारीक गॅसवरती शिजून देऊयात. आता तुम्ही पाहू शकता आपला मसाला व्यवस्थित परतलेला आहे आणि मसाल्याला व्यवस्थित तेलही सुटलेलं आहे. मसाला आता आपला व्यवस्थित परतला आहे. आता आपण त्यामध्ये चिकन ऍड करून घेऊयात आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता आपल्याला लागणाऱ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. जितक्या प्रमाणात आपल्याला रस्सा लागेल त्या प्रमाणामध्ये आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. लागतंय तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी टाकल्यानंतर आता आपल्याला चिकन व्यवस्थित 5 ते 10 मिनिट मीडियम गॅसवरती व्यवस्थित शिजून द्यायचं आहे. ज्यामुळे आपल्या रस्स्याला छान तरी येईल. तर तुम्ही पाहू शकता झणझणीत असा तर्रीदार रस्सा आपला रेडी आहे. आता आपण त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.